बीडचं राजकारण हे नेहमीच प्रस्थापित नेत्यांच्या भोवती फिरलेलं आहे। त्यामध्ये मुंडे कुटुंब, क्षीरसागर कुटुंब, अमरसिंग पंडित यांचं कुटुंब, सोबतच नमिता मुंदडा यांच्याशी घरांचं नाव घ्यावं लागतं। मात्र मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातलेच। त्यांचा फॅक्टर हा लोकसभेत चांगलाच चाललाय आणि यावेळी मुंडेंना पराभव स्वीकारावा लागलाय। तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। यामध्ये मुंडे, पवार की जरांगे यांचा फॅक्टर चालतो। जनतेला काय वाटतंय पाहूया। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आलेले आहेत। त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नंतर विधानसभेचं काय चित्र असणार आहे, मुंडे, पवार की जरांगे, चला पाहूयात बीडकरांच्या मनात नेमकं काय आहे। जे आमदारकीचे चित्र दिसलेलं तेच लोकसभेचं सुद्धा होणार आहे। लोकसभा झाली, आता विधानसभा आहे, विधानसभेचं तेच चित्र होणार आहे। कसं असणार? काय काय होणार? जरांगे पाटील, जरांगे फॅक्टर चालणार आहे। निवडणूक आपलं ते आरक्षण नाही दिल्यामुळे जास्तच पडणार आहे। बीड मध्ये काय चालणार? बीड मध्ये महायुतीचं सरकार आहे, महायुतीचे आमदार आहे। बरं, मुंडे चालणार? मुंडे चालणार। फक्त शरद पवार महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यात तर शरद पवार होते। बाकी कशामुळे शरद पवारचं काम चांगलं आहे ना। बरं, 40 वर्षाचं काम आहे, थोड्या दिवसाचं नाही आणि जातीवाद नाही। काय काय यावेळेस चित्र असणार आहे? मुंडे, पवार, पाटील म्हणतील तसं, ओनली जरांगे पाटील बस। पवार, मुंडे की जरांगे पाटील? काय सांगता येत नाही। कोण चालणार बीड मध्ये? धनंजय मुंडे। कशामुळं? असं काम चांगलं आहे त्यांचं। बर, बीड जिल्ह्यात ओबीसी विरुद्ध मराठा असं मतदान होईल। काय कुणाचं, मुंडे, पवार की जरांगे? काय ते राजकारणातला करा बोलू, राजकारणाचं बोलण्यासारखं कोण चालणार पण? जरांगे पाटील, पवार की मुंडे? काय कळायचं आम्हाला, काय कळायचं आम्हाला, काय कळायचं आम्हाला। कोण येणार? जरांगे पाटील? जरांगे पाटीलच येणार। कशामुळे? सांगा। पश्चिम करतात मराठ्यासाठी, ते काहीतरी बघतात। कोण चालणार बाबा? मुंडे, पवार की जरांगे? बीजेपी। मुंडे? विधानसभा निवडणूक आल्या, काय होणार निवडणुकीत? आता सध्याची परिस्थिती मराठा मागतंय आरक्षण द्यायलाच पाहिजे ना। बीजेपी सध्या तर जरांगे पाटीलच चलते असं दाखवत आहे, पण परिस्थिती काय चलते हे सांगता येणार नाहीये। काय यावेळेस निवडणूक विधानसभेची आहे ना? आम्ही बघतच नाही, लक्ष देत नाही आम्ही त्यामध्ये। काहीच येऊ शकते, काय सांगतात ना। सगळ्याचा पराभव होणार आणि जिंकणार कोण मग? माणुसकी माणुसकी जिंकणार का बीड मध्ये? हो, नक्की जिंकणार।